रात्रीचे 1:30 वाजत आले होते. देवळगाव रसाळ या ठिकाणाहून फोन आला होता. पवार वस्तीवरती घराच्या समोर भला मोठा नाग निघालाय. त्या ठिकाणी गेलो आणि बाबाला साप कुठे विचारलं. आहे? साप. बाबांनी बोटाच्या इशाऱ्याने दाखवलं. दाराच्या चौकटीमध्ये भला मोठा विषारी जातीचा नाग पसरलेला होता. मी समोर गेलो. त्याने फणा काढून मला चावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काय माहिती, मी त्याला पकडून निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे. मित्रांनो, बेडकी त्या ठिकाणी होती आणि त्या बेडकीला खाण्यासाठी नाग आला असावा. आजी घरामध्ये होती, दरवाजा उघडणार तोच त्या आजीने पाहिलेला नाग फणा मारताना पाहिला. नंतर त्या नागाचा आवाज पहा. फायनली त्या नागाला पकडून निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यासाठी मी घेऊन चाललो होतो. कुटुंबातील लोकांनी एवढा विषारी जातीचा नाग घरापाशी पाहिल्यानंतर सगळ्यांचीच बोबडी वळली होती. फायनली त्या नागाला मी हातामध्ये पकडून त्या कुटुंबाला सापाविषयी माहिती सांगत होतो.